नमस्कार मित्रांनो, आजच्या या विशेष पत्रकार परिषदेमध्ये माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे सहकारी आणि मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष आदरणीय चरण साबराजी, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय रविराजाजी, मुंबई काँग्रेसचे ज्येष्ठ जनरल सेक्रेटरी कार्यालय प्रमुख सन्मान्य संदेश कोंडविलकरजी, या ठिकाणी उपस्थित मुंबई काँग्रेसचे खजिनदार सन्मान्य भूषण पाटील, मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता युवराजजी म्हणते, आमचे दुसरे प्रवक्ता सन्मान्य भरत सोनी, या ठिकाणी उपस्थित मुंबई काँग्रेसचे सहकोषाध्यक्ष अतुल बर्वे, सन्मान्य मनोज नायर, इतर सर्व माझे सहकारी आणि मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, आजचे दोन विषय आहेत. एक महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हा पहिला विषय आहे आणि सध्या मुंबईमध्ये जोरदार सुरू असलेलं आणि देशभर सुरू असलेलं अदानींचं विरोधातलं आंदोलन, असे दोन विषय आहेत. मुंबई महानगरपालिकेचं बजेट म्हणजे मुंबई महानगरपालिका अस्तित्वात नसताना मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक 52,000 कोटीचं बजेट बनवतात. याच्यातच सगळं काय आलं. याच्यात जाहीर होत आहे की ह्या बजेटचं धोरण काय. महत्वाचं म्हणजे पंतप्रधान काही दिवसापूर्वी येऊन गेले मुंबईमध्ये अनेक मुंबईच्या विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी. अर्थात त्यांनी जेवढी काही उद्घाटनं केली त्याच्यातल्या अर्धे अधिक उद्घाटनं ही याच्यापूर्वी झालेली आहेत. अर्धे अधिक कामं ही पूर्वीच्या महानगरपालिकेच्या कामातली आहेत, ज्याचं पुढचं एक्सटेन्शनचं त्यांनी काही उद्घाटनं केली. काही ठिकाणी भांडूपच्या स्पेशालिटी हॉस्पिटलचं तर आम्ही उद्घाटन केलं होतं याच्या सहित, तिथल्या अधिकाऱ्यांच्या सहित, त्याचं पण त्यांनी उद्घाटन केलं. आणि त्यांनी एक त्यावेळेला हिंट दिली होती किंवा एक वाक्य म्हणाले होते जे जास्त महत्वाचं आहे की पैसे बँकेमध्ये ठेवून काय करणार. आणि दुर्दैव आहे की एक सक्षम असलेली महानगरपालिका देशातली जी इतकी वर्ष जे काय काँग्रेसने चालवली, 27 वर्ष शिवसेनेने चालवली, परंतु आज त्याची परिस्थिती अशी आहे. आजचा हा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर अजून 2-3 वर्षाने ही महानगरपालिका पूर्णतः ठप्प होऊन जाईल. कारण ज्या पद्धतीने पैसे काढले गेलेले आहेत किंवा प्रस्तावित आहेत, 88,321 कोटी असे जे काही डिपॉझिट आहे, त्यातले 15,000 कोटी हे वळते करण्याचा त्यांचा प्रस्ताव आहे. हे इतकं घातक आहे, हे इतकं धोकादायक आहे की भविष्यामध्ये त्याच्यातले 37,000 कोटी जे आहेत हे एकंदरीत डिपॉझिटच्या, ते कर्मचारी जे रिटायर्ड होतात त्यांचे PF आहेत, त्यांचं बाकीच्या सगळी त्यांची देणीच आहेत ती. उर्वरित पैसा जर अशा पद्धतीने काढायला यांनी सुरुवात केली तर 2-3 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिका कंगाल होऊन जाईल. हा त्यांचा डाव याच्यातून दिसत आहे. मोठमोठ्या गोष्टी करायच्या, मोठमोठ्या घोषणा करायच्या. आरोग्यावरचे पैसे कमी केलेत, वाढायला पाहिजेत खरं तर. आरोग्यावरचे पैसे कमी केले, शिक्षणावरचे पैसे कमी केले, खरं तर वाढायला पाहिजे, तेही कमी केले. म्हणजे सर्वसामान्याचं शिक्षण, सर्वसामान्याचं आरोग्य याच्याशी काही त्यांना लेनदेन नाही. सर्वात मोठी जी घोषणा केली इथे राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, आणि फार त्याची सगळी आपण अख्ख्या मुंबईवर पोस्टर, बॅनर सगळं पाहतो, त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. आणि त्यांनी आपला दवाखाना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आपला दवाखाना म्हणून सुरू केलं. आम्हालाही वाटलं चांगलं आहे, सर्वसामान्याला जर याची आरोग्याच्या सुविधा मिळत असतील तर चांगलं आहे. 1.5 कोटी याच्यामध्ये मुंबईमध्ये
दवाखान्यावर खर्च होणारा, आपला दवाखान्यावर खर्च होण्यासाठी तरतूद 50 कोटीची आहे एका वर्षासाठी. मला हे कळतच नाही की 1.5 कोटीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा याचे NBCचे किंवा अर्बन डिझाईन प्लॅन वगैरे फॉर्मेशन ह्या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा एक साधारण एक होरा असतो किंवा तसं त्यांचं एक प्रमाण ठरलेलं असतं. 15,000 लोकांच्या मागे एक दवाखाना असावा अशा पद्धतीचं एकंदरीत प्रमाण आहे. 1.5 कोटीच्या ह्याच्यामध्ये दवाखाने आत्ता जे, आणि आत्ताच म्हणजे मला वाटतं ह्याला 15-20 दिवस झाले असतील, 1 महिना झाला असेल, आजच तुम्ही स्वतः थोडंसं, जर माझी विनंती राहील, तुम्ही स्वतः जरा सर्वे करा किती दवाखाने चालू आहेत हे आपण हे करा. आणि ह्या 50 कोटीमध्ये हे दवाखाने कसे चालणार आहेत? आपला दवाखाना, मला आठवतंय 1 रुपया में दवाखाना ही कन्सेप्ट खूप यशस्वी झाली होती देशभरामध्ये, त्यावेळेला ती झाली होती. आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे जे नरेंद्र मोदी करतात तसं आता आमच्या महापालिकेमध्ये पाहायला मिळते. घोषणेचा सर्व हा पिटारा, घोषणेचा सर्व हा बजेट, हा अर्थसंकल्प, प्रत्यक्षात मात्र काही फारसं नाही. फारसं यासाठी म्हणतोय, सिमेंट्रीकरणाचं जे रोडचं आहे ते गेली अनेक वर्षापासून चालू आहे, त्याच्यासाठी प्रोव्हिजन करायलाच हवी. कोस्टल रोड जो आहे तो महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहेच, त्याच्यासाठी प्रोव्हिजन करायलाच हवी. ते कुठलंही कुणी आलं तरी ते करायला हवं, त्याच्यामध्ये काही करता येत नाही. परंतु आरोग्याच्या गप्पा मारताना ह्या सगळ्या याच्यामध्ये आजच्या घडीला मुख्य याच्यामध्ये दवाखान्यांमध्ये 40% अधिकाऱ्यांच्या जागाच कमी आहेत, अजून जागा भरलेल्या नाहीत डॉक्टर्सच्या. 45% पॅरामेडिकल जो कर्मचारी, जो महत्वाचा असतो, ज्याच्यावर पूर्ण दवाखाना चालतो, ज्याच्यावर आरोग्य सेवा खऱ्या अर्थाने चालते, ते 45% पदं खाली आहेत. जो 20% पदं ह्या नर्सेसची खाली आहेत. हे पॅरामेडिकल आणि नर्सेस हे अतिशय महत्वाचा भाग आरोग्याचा असतो, ज्याच्यामुळे खरी ही जी सेवा आहे ही लोकांना उपलब्ध होते. त्या बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा उल्लेख, त्यांना तिथे किती भरती करायची, काय करायचं, अशा प्रकारचा कसलाही त्याच्यामध्ये हे नाही किंवा ते करणार नाही आहे. त्यामुळे जो हा आरोग्याचा म्हणजे विशेषतः आपला दवाखाना असेल किंवा बाकीचं, मी म्हटलं की गेल्या बजेटपेक्षा या वेळेला आरोग्य याच्यामध्ये कमी केले, पैसे कमी केले. शिक्षणामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे, शिक्षणाचा परिस्थिती अशी आहे की एकतर मराठी शाळांचा, मराठी भाषेच्या शाळांच्या त्यांची गळती लागलेली आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेतच आहेत. परंतु याला सक्षम करण्यासाठी जे काय करायला हवं ते काय या बजेटमध्ये कसल्याही प्रकारचं दिसत नाही. उलट या बजेटवर पूर्णतः राज्य शासनाचा प्रभाव, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा प्रभाव दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये त्यांनी एक नवीन प्रस्ताव केलेला आहे की ज्या शाळांचे हे जे आहेत क्लासेस जे खाली राहतात ते भाडे तत्वावर देण्याचं, प्रायव्हेट क्लासेसना देण्याचं त्यांनी प्रस्तावित केलंय. मला एक कळत नाही, एक तर शाळा ह्या सगळ्या मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांची दुरुस्ती नाही, शिक्षकांची भरती नाही, बाकीच्या सगळ्या आहेत. परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीने स्त्रोत जे वाढवण्याचं, इन्कम कसं वाढवायचं, तर हा जर इन्कम वाढवायचा जर स्त्रोत असेल तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचारच तुम्हाला आणि आम्हाला पाहायला मिळेल. कुठलं क्लास, कोण त्याला सिलेक्ट करणार, कशा पद्धतीने हे होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. त्यांनी एक गोष्ट आणखीन साळसूदपणे केली, 1700 कोटी रुपये ब्युटिफिकेशनसाठी. आता हे ब्युटिफिकेशन नक्की काय आहे? ब्युटिफिकेशन आपण गेली अनेक वर्ष पाहतो. कित्येक वेळेला मुंबईतलं, मी हे अतिशय जबाबदारीने बोलतोय, 70 ते 75% ब्युटिफिकेशन हे आमदार फंडातून किंवा नगरसेवकांच्या फंडातूनच होत असतं आणि CSR फंडापासून होत असतं. इथे 1700 कोटी कशासाठी? तुम्ही बघितलं असेल अलीकडे ब्रिज रंगवायचे, ब्रिजवर काही आर्ट करायचं, 1700 कोटी म्हणजे काय? एक कुरण मोकळं करून दिलंय. हे इथे भ्रष्टाचाराचा मोठा स्रोत या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि ज्या पद्धतीने या सगळ्या बजेटमध्ये त्यांनी ही
प्रदूषण. आपल्याला माहिती आहे की अख्ख्या देशामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषित शहर म्हणजे मुंबई शहर 1 नंबरचं प्रदूषित आहे. अतिशय वाईट आणि अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आणि या प्रदूषण कंट्रोलसाठी त्यांनी 25 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. मला हे कळतच नाही. मला म्हणजे आम्ही सगळे त्याचे शिकार आहोत. सगळे मुंबईचे सगळे नागरिक शिकार आहोत. आणि त्यांनी काय सांगितलंय की ज्या ठिकाणी हे होतं बॉटलनेक होते ट्रॅफिकची त्या ठिकाणी स्प्रिंकलर्स आणि याच्याने एअर प्युरिफायर आणि स्प्रिंकलर्स तिकडे लावणार आहेत. मला हे कळत नाही. तुम्ही दररोज मुंबईमध्ये येणारे लोक आहात. कुठचा असा रोड आहे की त्याच्या प्रत्येक सिग्नलवर बॉटलनेक नाही आहे? प्रत्येक सिग्नलवर बॉटलनेक आहे. कुठं नाही आहे? त्यांनी काही ठिकाणं सुद्धा सांगितली की हाजी अली किंवा अशा प्रकारे चौपाटीच्या तिथे त्या याच्यामध्ये. माझं म्हणणं असं आहे की 25 कोटीमध्ये अशी किती प्युरिफायर तिथे लावून हा जो काय प्रदूषणाचा भाग आहे तो कमी होणार आहे? कारण मला त्यातली फारशी मी काही त्यातला सायंटिस्ट नव्हे, परंतु ज्यांनी कोणी हे सुचवलेलं आहे ते मला आश्चर्य वाटतं. किंबहुना 1-2 प्रकारे आपल्याला प्रदूषण कंट्रोल करता येतं. एक तर असं आहे की कायमस्वरूपी काहीतरी उपाययोजना आपल्याला विचार करायला पाहिजे आणि एक टेम्पररी. ही टेम्पररी म्हणून जर ही असेल तर ती अख्ख्या मुंबईत सगळीकडे राबवायला पाहिजे. ठराविक सिग्नलकडे राबवून त्याचा उपयोग होणार नाही. परंतु त्याबरोबर आपल्याकडे वर्षानुवर्षापासून डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे आणि तिथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. परवा आम्ही गोवंडीमध्ये होतो आणि हे याचा रिपोर्ट आहे, हेल्थ याचा रिपोर्ट आहे. गोवंडीतल्या नागरिकांचं जीवनमान हे मुंबईच्या इतर ठिकाणापेक्षा त्यांचं जीवनमान हे अतिशय धोक्यात आहे आणि त्यांचं जीवनमान हे कमी हे केलं जातं. म्हणजे आज तरी भारतामध्ये आपण असा हे करतो की 65 ते 70% आमचं ॲव्हरेज आमचं जीवन आहे असं आपण गृहीत धरतो आणि ते आहे. परंतु त्या ठिकाणी मात्र तेच प्रमाण अतिशय कमी 55 ते 60% कारण तिथे असलेला पर्यावरणाचा आणि तिथे असलेला धोका जो अनेक वर्षांपासूनचा आहे. तसंच कांजूरमार्गला जे डम्पिंग ग्राउंड झालं याच्या बाबतीमध्ये जगभरामध्ये जगातल्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपल्यापेक्षा मोठ्या शहरांमध्ये पर्यायी व्यवस्था कायमस्वरूपी असताना त्याचा विचार जरा सुद्धा केला गेलेला नाही. वास्तविक तो विचार केला जावा होता आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये यांनी काही काम करणं गरजेचं होतं असं मला. हा इथे शिरडोनला जवळजवळ शिरडोन या ठिकाणी 64 एकर जागा आपल्याला आठवत असेल त्याच्यावर खूप वाद झाले होते वगैरे वगैरे आणि हे घेऊन सुद्धा 10-1 वर्ष तरी नक्कीच झाली. वास्तविक अपेक्षा अशी होती की या सगळ्या पर्यावरणाचा या सगळ्या प्रदूषित मुंबईचा विचार करता ते तिकडे शिफ्ट व्हायला हवं होतं किंवा तिथे कायमस्वरूपी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून तशासाठीच ते केलं होतं आणि तिथल्याही परिसराला मध्ये धोका होणार नाही. परंतु त्याच्यावर कसल्याही प्रकारचा विचार केला गेला नाही. वास्तविक आम्हाला अपेक्षा अशी होती की प्रशासक बसलेले आहेत त्यामुळे त्यांना याच्यावर निर्णय घ्यायला काहीही हरकत नव्हती. 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मला इथे मुद्दाम सांगायच्या आहेत. एक तर मी बजेट वर्ष मांडण्यापूर्वी एक गोष्ट सांगितली होती ती अशी, एक राज्य सरकारचा याच्यामध्ये जो या भाग आहे शिक्षण खात्यामध्ये तो मी आपल्याला सांगू इच्छितो. राज्य शासनाकडे कॉर्पोरेशनचे जवळजवळ 7,000 कोटी येणं आहे. आमचं तर म्हणणं ते आहे की ते पैसे द्या शिक्षणाचे आहेत ते किंवा बाकी सगळ्या ज्या भाडेतत्वावर घेतले गेलेल्या बिल्डिंग्स आहेत वगैरे तसे आहेत. त्यातला शिक्षणाचा भाग सगळ्यात मोठा आहे कारण कॉर्पोरेशन प्रायमरी शिक्षण ज्याला म्हणतो आपण ते देतं त्यांची जबाबदारी आहे. सेकंडरी शिक्षण जे आहे ते राज्य शासनाची जबाबदारी असते आणि त्याचे जवळजवळ 5,500 कोटी हे सरकारकडनं येणं. आम्ही मागणी केली होती आणि आज मी मागणी करतोय की राज्य सरकारकडे असलेला जो पैसा कॉर्पोरेशनचा जवळजवळ 7,500 कोटीपर्यंतचा आहे
तो राज्य शासनाने तात्काळ हा याला द्यावा, कॉर्पोरेशनला द्यावा, वर्ग करावा, अशा प्रकारची मी त्या ठिकाणी आपल्या मार्फत राज्य शासनाला विनंती करत आहे. आणि हे करत असताना आतापर्यंत म्हणजे 1985 साली अशा प्रकारचं एक बजेट मांडलं गेलं होतं माझ्या माहितीप्रमाणे याने प्रशासकाने. त्याच्यानंतर जवळजवळ आज आपण बघतोय 35 ते 40 वर्षांनी फुल फ्लेज बजेट एखाद्या प्रशासकाने मांडणं हे कुठेतरी लोकशाहीच्या चौकटीत असलेलं जे तिथलं सभागृह आहे. कारण हा सर्वसामान्यांचा, तुमचा माझा पैसा, प्रत्येक पैसा कुठे खर्च होतो, का खर्च होतो ह्याची स्क्रुटिनी होण्याची गरज असते. त्यासाठी हाऊस असतं, त्यासाठी स्टँडिंग कमिटी असते. ह्या सगळ्या प्रक्रियेतनं हे जायला हवं, हे खरं तर अभिप्रेत आहे. त्या सगळ्याला फाटा देत आजपर्यंतचा सगळ्यात मोठा बजेट 52,000 कोटीचं बजेट जे त्यांनी मांडलेलं आहे त्याचं मी स्पष्ट शब्दामध्ये मी या ठिकाणी निषेध करतो की अशा पद्धतीने तुम्ही लोकशाही बाजूला ठेवून 1 वर्ष झालंय. आज फेब्रुवारीमध्ये आहोत आपण, बरोबर मागच्या फेब्रुवारीला 22 फेब्रुवारीला मला माझ्या माहितीप्रमाणे ही स्थगित झाली. मार्च 8ला याचा कालावधी फेब्रुवारीपर्यंत होता. मार्च 8ला ती स्थगित झाली. म्हणजे वर्ष झालं. वर्षभरामध्ये निवडणुका नाहीत, हाऊस नाही आहे, याची कमिटीज नाही आहेत ज्या कमिटीच्या माध्यमातून देशाच्या संसदेमध्ये चालतं, राज्यांच्या सगळ्या विधानसभांमध्ये चालतं, तसंच ते कॉर्पोरेशनमध्ये चालतं. ते नसताना इथला प्रशासक इतका मोठा बजेट, फुल फ्लेज बजेट मांडूच कसं शकतो असा माझा सवाल त्या लोकांना आहे. आणि म्हणून मी ह्या बजेटच्या बाबतीमध्ये नापसंती व्यक्त करत असताना एक गोष्ट मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, राज्य सरकारलाही एक इशारा देऊ इच्छितो. मुंबई कॉर्पोरेशनच्या डिपॉझिटवर डोळा ठेवून तुम्ही जे काय इथे प्रस्तावित केलेलं आहे आणि जे प्रशासकाला दिसतंय की तुमच्या दबावाखाली जे काय झालेलं आहे ते योग्य नाही, ते घटनाबाह्य आहे, ते लोकशाही विरोधी आहे. उलट माझं सांगणं आहे की राज्य शासनाची जे देयकं आहेत, देणं आहे, ते राज्य शासनाने तात्काळ कॉर्पोरेशनला ते द्यावं अशा पद्धतीची मी त्यांना हे करतो, या ठिकाणी चेतावणी देतो. आणि बजेटच्या संदर्भामधलं मी ढोबळमानाने मी बोललोय ते मी थांबतो. मी हिंदीमध्ये थोडंसं ब्रीफ करतो, नंतर मग आपण आपले काय प्रश्न असतील क्योंकि जरूरी है ये सारा. एक ऐप ऐसा होना चाहिए जब मराठी बोलते तो हिंदी ट्रांसलेट होना चाहिए. इतने सारे ऐप आए हैं, हम मुझे तो डबल मेहनत करवाते हो यार आप लोग. हाँ वो भी आ जाएगा. मुंबई कॉर्पोरेशन का बजट शायद देश में 8-10 राज्य ऐसे कि इतना बड़ा बजट है, ये उनका नहीं है. 52,000 करोड़ इतना बड़ा बजट मुंबई कॉर्पोरेशन का, और वो भी एक एडमिनिस्ट्रेटर कर रहा है फुल फ्लेज बजट. ये एक अपने आप में एक बहुत बड़ा आश्चर्य है. 1985 में ये एक बार हुआ था, लेकिन उसकी स्थिति अलग थी, परिस्थिति अलग थी, मैं उसमें जाना नहीं चाहता हूँ. लेकिन इस वक्त 1 साल हुआ, मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन नहीं हो रहे हैं. हमने तभी कहा था कि भाई आप इलेक्शन तुरंत आप इलेक्शन ले लो, ताकि हमारी संविधान के मुताबिक ये जो ये हाउस है जिसको ऑगस्ट हाउस कहते हैं, जहाँ ये पब्लिक के पैसे की, आपके मेरे पैसे की कितना पैसा खर्च हो रहा है, कितना पैसा आ रहा है, कैसे खर्च हो रहा है, किसके ऊपर खर्च हो रहा है, उसकी चर्चा होती है, उसकी समीक्षा होती है, और बहुत सारी स्क्रूटिनी होके उसके ऊपर एक मोहर लगाई जाती है. वो अब होना नहीं है. एक प्रशासक ने बजट रख दिया, उसको पास कर दिया, और बस हमको उसको लेके चलना है. अब लेके चलते वक्त बहुत सारी बातें हमने देखी. देश के प्रधानमंत्री मुंबई में आए थे, बहुत सारे कार्यक्रमों के और विकास पुरुष करके उनके पूरे मुंबई में होर्डिंग लगाए गए, पोस्टर लगाए गए. पर मैंने इसके पहले भी कहा है, दोबारा कह रहा हूँ, देश के विनाश पुरुष करके ही वो जाने जाते हैं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी. तो ये मुंबई का विकास नहीं, विनाश के लिए वो शायद आए थे. ये इसलिए भी कह रहा हूँ, और विनती आपसे ये दिखाइएगा. मैं कह दूंगा कि मैंने कहा है, मैंने आज तक कभी भी ऐसा नहीं कहा कि मैंने ये कहा नहीं. तो आप दिखाइएगा
क्योंकि प्रधानमंत्री मुंबई में आते, उनका पूरा हक बनता है, देश में कहीं भी जाए वो उस प्रदेश में, उस शहर में उसके विकास के लिए वो जाने चाहिए। लेकिन हमारे प्रधानमंत्री मुंबई में आने के बाद ऐसे बहुत सारे विकास काम है जो उसके पहले ही उनका उद्घाटन उन्होंने कर दिया है। और सबसे अहम बात यह है कि मुंबई कॉरपोरेशन के तकरीबन 88,321 करोड़ जो डिपॉजिट है उसका उन्होंने जिक्र किया कि बैंक में पैसे रख के आप क्या करोगे। तो शायद उनकी बात सुन के ये जो कमिश्नर बैठे हैं प्रशासक करके, और राज्य शासन का पूरा प्रभाव इसमें दिखता है, और 52,000 करोड़ का बजट उन्होंने पेश कर दिया। अब उसमें बाकी सारी समीक्षा अगर करूं, जो शिक्षा के ऊपर का बजट कम किया है, पिछला बजट को अगर हम ये करें, कंपेयर करें, तो उसका पैसा कम हुआ है, तो गरीब के लिए पैसे नहीं है। आरोग्य के लिए, हेल्थ के ऊपर पिछले बजट से कम पैसे उधर ये किया आंखें। और उसमें जो नरेंद्र मोदी जी आज तक 9 साल से करते आए जुमलेबाजी, और वहां बहुत बड़ी बड़ी बातें करते और कुछ नहीं होता, वैसे एक जुमला ये भी बोला गया कि माननीय बाला साहेब ठाकरे जी के नाम पे जो अपना दवाखाना करके उन्होंने एक बहुत बड़ी स्कीम जाहिर की। और हमें भी अच्छा लगा कि आम आदमी के लिए, गरीब के लिए अगर कोई सुविधा मुहैया होती तो बहुत अच्छी बात है। मुंबई की आबादी 150 करोड़ है, 1.5 करोड़ है, और उसमें उन्होंने 50 करोड़ रुपया उसके लिए लागत से उसका प्रावधान करके रखा है। अब ऐसा है कि अगर एमबीसी की बात करें, हम अर्बन डिजाइन प्लान की बात करें, उनके अनुसार, उनका जो मापदंड है उसके अनुसार 15,000 लोगों के पीछे एक दवाखाना होना चाहिए, ऐसी ये उनकी गाइडलाइन है। वो तो मिलने से रही, पर ये जो जिसके ऊपर अगर पूरे बंबई में 2 ही होर्डिंग और पोस्टर आपको दिखेंगे, एक अपना दवाखाना, 2 विकास पुरुष, इसके अलावा आपको कुछ नहीं दिखेगा। और ये दोनों इतनी झूठी और इतनी ये है खोखली, ये है जो उन्होंने अनाउंस किया है, उसकी मैं पोल खोल रहा हूं। तो ये अगर 50 करोड़ रुपया ये करना है, तो हमने डिमांड की थी कि भाई हमारे 6 जिला जो है, इसके एडमिनिस्ट्रेटिव 6 जिला जो है, चाहे आइलैंड सिटी और उपनगर हम कहते हैं, लेकिन जिला 6 एडमिनिस्ट्रेटिव, वो सारे जिले में जैसे आइलैंड सिटी में बहुत सारे पब्लिक ये है, हमारे बड़े बड़े हॉस्पिटल है, उस तरह हर डिस्ट्रिक्ट में 2-2 हॉस्पिटल हो जाए, ताकि उससे गरीब को वो आरोग्य सेवा मिले। पर ऐसा तो इसमें कुछ भी दिखाई नहीं रहा, हॉस्पिटल का तो जिक्र भी नहीं यहाँ। आपला दवाखाना मध्ये त्याने सगळं आपलं करून टाकलंय, और इसलिए, और उसमें पैसे भी नहीं है। तो मुझे समझ में नहीं आता है कि ये कैसे। शिक्षा को लेके अगर आपने देखा होगा, शिक्षा को लेके उन्होंने उसका बजट कम किया है, तो शिक्षा किस तरह से होगी। और एक बात मैं बता दूं आपको, जितना पैसा शिक्षा पे खर्चा होता है, खास करके कॉर्पोरेशन का, तकरीबन मोटे मोटे तौर पे एक स्टूडेंट के पीछे 75,000 से 80,000 रुपया खर्चा होता है। यही इतना ही पैसा प्राइवेट में भी खर्चा होता है, लेकिन हमारा स्टैंडर्ड जो है कॉर्पोरेशन का, आप देख चुके हैं। मैं खुद कॉर्पोरेशन से ये क्या पढ़ के मैं यहाँ तक आया हूँ, तो मुझे उस बात का गर्व है। परंतु आज अगर हम देखेंगे तो कोई अपना बच्चा कॉर्पोरेशन में नहीं डालता, बिल्कुल नहीं डालता। हमें तो फक्र है कि हम उसी से आए, जिला परिषद से आए, हम कॉर्पोरेशन से आए, ये और सामान्य किसी कॉलेज से हम यहाँ तक आ गए। पर आज की स्थिति ये है, इतना पैसा खर्च होता है, वो पैसा जाता कहाँ है। अच्छा, शिक्षा की बात अगर हम करें, आरोग्य की बात करें, तो तकरीबन आरोग्य में 45% डॉक्टर ही नहीं है। किस आरोग्य की बात कर रही है, किस अपने दवाखाने की बात करें। 40% तो पैरामेडिकल स्टाफ नहीं है, 20% नर्सेस नहीं है, और पैरामेडिकल डॉक्टर, और यही तो आत्मा है आरोग्य का। अगर ये नहीं है तो कहां से मिलेगा। तो उसके ऊपर कोई भी पैसे है आपके पास, वो पैसे यहां इस्तेमाल करें। इस तरह का स्टाफ जो है, वो मुझे यही लगा था, अपना दवाखाना शुरू करेंगे तो ज्यादा डॉक्टर आएंगे, ज्यादा पैरामेडिकल स्टाफ आएगा, ज्यादा नर्सेस आएंगे, ताकि लोगों को उसका फायदा हो। ऐसा कुछ भी नहीं है इसमें, सिर्फ एक घोषणा है जो नरेंद्र मोदी जी इसके लिए जाने जाते हैं जुमलेबाज। तो ये भी जुमला यहाँ वो बोला गया है,
उसका मैं जाहिर शब्दों में निषेध करता हूँ। राज्य शासन ने इसके ऊपर पूरा दबाव डाल के शायद ये सब किया हुआ है, नजर आ रहा है। राज्य शासन के पास शिक्षा को लेके तकरीबन 7,500 करोड़ राज्य शासन से आने हैं। उसमें जैसे मैंने कहा कि प्राथमिक जो ये है प्राइमरी स्कूल लीग है तो जिम्मेदारी कॉरपोरेशन में होती है, लेकिन सेकेंडरी स्कूलिंग की जिम्मेदारी ये राज्य शासन की होती है। उसके पैसे आने हैं 5,500 करोड़ रुपया। तो मैं आपके माध्यम से मैं राज्य शासन को ये कर रहा हूँ कि विनती भी कर रहा हूँ और उन्हें चेतावनी भी दे रहा हूँ, वो पहले पैसे आप मुहैया करिए। यहाँ से पैसे जो उठा रहे हैं आप, जो डिपॉजिट से 15,000 करोड़ रुपया विकास के लिए, हालांकि उसके नाम पे उठा रहे हैं, तो वो पैसा जो राज्य शासन का तकरीबन 7,500 करोड़ से आना है वो तुरंत मुहैया करें। जहाँ तक एक इनके दिमाग में बात आई है, ब्यूटिफिकेशन को लेके 1,700 करोड़ रुपए की उन्होंने प्रावधान करके रखा। आपको पता होगा मुंबई का 75-80% ब्यूटिफिकेशन ये आमदार फंड है, कॉरपोरेशन के हमारे जो ये है कॉरपोरेटर है उनके फंड से, CSR फंड से होता है पूरा। पर यहाँ ये 1,700 करोड़ किसके लिए है? फिर आपने देखा होगा आजकल हम लोग जितने भी फ्लाईओवर है उसको पेंट किया जा रहा है, अच्छी बात है, अच्छी चीज। 1,700 करोड़ रुपए एक साल में किसको देना है? ये पैसे कहाँ इस्तेमाल किए जाएंगे, कैसे इस्तेमाल किए जाएंगे, ये आप भी बेहतर जानते हैं, मैं भी बेहतर जानता हूँ। इसलिए मेरा आरोप है ये पूरा भ्रष्टाचार का एक बहुत बड़ा ये उन्होंने करके रखा है और उससे भ्रष्टाचार बहुत बड़ा बढ़ेगा। एक बात और भी इनके दिमाग में आई है, क्योंकि बजट का मतलब होता है कि आपकी आमदनी कैसे बढ़ाओगे। आमदनी बढ़ाने के लिए उन्होंने ये कहा है कि हमारे जो स्कूल है कभी एक सुबह का सेशन चलता है, कभी इवनिंग सेशन चलता है, तो खाली होते हैं ये इसके क्लासरूम, ये हम लोग भाड़े पे देंगे क्लासेस चलाने वालों के लिए। मेरी समझ में नहीं आता कि ये क्लासेस चलाने वालों को, प्राइवेट वालों को ये किस तरह से देंगे, मेरी समझ में कुछ भी नहीं आ रहा। पर इससे भी एक बहुत बड़ा मसला, बहुत बड़ा भ्रष्टाचार होने की संभावना बहुत दिखाई दे रही है। और इसलिए मैं बाकी सारे टेक्निकल मुद्दों पे नहीं बात करूंगा, क्योंकि उसमें भांडवली खर्च जो है, चाहे महसूली खर्च जो भी है, ये मैं सारी बातें नहीं करूंगा। दिस इज ओवरऑल ये डंपिंग ग्राउंड के बारे में मुंबई का हमारे लिए सबको ये बात बिल्कुल गर्व की नहीं है, हालांकि शर्म की है कि पूरे हिंदुस्तान में एक नंबर पे पोल्यूटेड सिटी में हम सारे रह रहे हैं। और खास करके उसमें मैं कल गोवंडे में हमारा कार्यक्रम था, एक पॉलिटिकल कार्यक्रम था, वहाँ के हालात जो हमने देखे, इसके पहले भी राहुल गांधी आ चुके हैं, जब ये वहाँ से वो ये पॉइजनस ये निकल रहा था देवनार में, तभी राहुल गांधी आए थे, चल के गए वहाँ से ये इसमें कांजूर मार्ग में। तो वहाँ के नागरिकों के जो जीवन है पूरी तरह ध्वस्त है। उसके लिए उम्मीद करते थे कि भाई इसका कुछ होगा। और मुझे याद है 8-10 साल पहले वहाँ कौन से जगह, शिरडोन में 64 एकड़ जगह इसके लिए ली गई, क्योंकि मुंबई शहर ये अकेला शहर नहीं विश्व में कि इतना बड़ा शहर है, हमसे भी बहुत बड़े बड़े शहर हैं, और वहाँ भी इस तरह का ये जो है प्रदूषण है, और जितना भी ये जमा होता है, कूड़ा जो जमा होता है, कचरा जमा होता है, उसका पूरी तरह टेक्नोलॉजी का इस्तेमाल करके उसी शहर में उसका ये होता है, पूरी तरह कंट्रोल होता है। इसके लिए 64 एकड़ जगह में मिली थी। हमें लगा कि इसमें बहुत सारे पैसे उसके लिए रखेंगे, ताकि ये जो प्रदूषण का जो पूरी तरह हम सारे घिर चुके हैं, तो हमें उसका ये मिलेगा। अभी उसका रेमेडी उन्होंने कैसे ढूंढी है कि मुंबई शहर में ऐसे कुछ जगह उन्होंने सिग्नल्स उन्होंने आइडेंटिफाई किए जहां वो स्प्रिंकलर्स और ये एयर प्यूरिफायर लगाने जा रहे हैं। मेरे समझ में नहीं आता है, मुझे देखना भी है ये एयर प्यूरिफायर कैसे काम करते हैं, क्योंकि बोरीवली से निकलने वाला कोई भी नागरिक, हम में से बहुत सारे बोरीवली में रहते हैं, मैं जानता हूँ, आपको तो 2.5-3 घंटे तो लगते ही है। हर सिग्नल पे ये ब्लॉक है, हर सिग्नल पे बोतल नहीं गए, तो सिर्फ मुंबई के ऐसे 10-20 जगह ये प्यूरिफायर लगा के मुंबई स्वच्छ हो जाएगी?
तो मुझे तो शंका है, पर फिर भी अगर वो उठा रहे हैं कदम तो मेरा सजेशन ये है, हर सिग्नल पे जहां बोटलनेक होती है वो सब आप जानते हैं वहां लगाइए, ताकि उससे थोड़ा फायदा होगा, लेकिन वो करने वाले नहीं है। ये भी लगेंगे नहीं लगेंगे मुझे मालूम नहीं, पर इस तरह की बचकानी हरकतें करके एनवायरनमेंट सुधरने वाला नहीं है। एनवायरनमेंट को लेके आज अगर हम लोग ज़्यादा चिंतित नहीं रहे तो भविष्य के लिए मुंबई के लोगों की जान बहुत ही खतरे में है। ये मैं कहने की आवश्यकता नहीं है, रिपोर्ट्स बता रहे हैं सारे, तो उसके प्रति इनका दायित्व बनता है, बट वो उनमें से कुछ भी इसमें प्रावधान दिखाई नहीं दे रहा है। तो मैं इस बजट को एक नरेंद्र मोदी जी का जैसे उनकी सरकार का बजट होता है कि बहुत सारी घोषणाएं होती है और जमीनी तौर पे कुछ भी नहीं होता है, उस तरह का जुमला बजट ये मैं कहूँगा कॉरपोरेशन का। और कॉरपोरेशन के माध्यम से ये भी मैं बताना चाहता हूँ कि बहुत जल्द से जल्द आप इलेक्शन ले, ताकि हमारे संविधान के तहत ये बॉडी जो इलेक्टेड बॉडी वहाँ आए, वो सदन जो ऑगस्ट हाउस बोलते हैं उसको पवित्र, जहाँ चर्चाएं होती है, हर एक रुपए की चर्चा वहाँ होती है, लोगों के पैसे की चर्चा होती है और उसके खर्चे की चर्चा होती है, वो होनी चाहिए। ये मैं आपके माध्यम से मैं सरकार को कहना चाहता हूँ। बोलिए। अजून आहे भाई, अदानी बाकी आहे, अदानीचेच चॅनल अर्धे अधिक असतील, परंतु माझा नाईलाज आहे, मी बोलणार नाही। नाही, दुर्दैव असं आहे की हे तुमचं खरं आहे की अनेक प्रकार बघतो आपण। ह्या इथून जाताना जर बघितलं तर त्या गिरगाव चौपाटीवर वेगळे वेगळे प्रकार आम्ही बघायला मिळले। आता काहीतरी वाकडे तिकडे काहीतरी टाकलेलं आहे, काय त्याचा उपयोग आहे मला माहीत नाही, परंतु असं खरं आहे की डिवायडर जे पूर्वी होते ते रस्ते खरं रुंदीकरण तर दूरच राहिलं, रस्ते कमी झाल्यामुळे ट्रॅफिकला हे होत आहे, त्याचा प्रदूषणावर परिणाम होतो, हे खरं आहे। आणि त्यामुळे याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही अनेक वेळा रस्त्यावर उतरलेलोच आहोत आम्ही रस्त्यावरच आहोत सध्या। त्यामुळे मुंबईच्या ह्या सगळ्या नागरी सुविधा या बाबतीत सुद्धा आम्हाला कदाचित रस्त्यावर उतरावं लागेल आणि ते आम्ही उतरू। बोला। जी, एफडी का नहीं, ये सच्चाई सामने आई। प्रधानमंत्री की आंख थी इसके ऊपर, उन्होंने कहा था, नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री, उन्होंने कहा था कि पैसे बैंक में क्या रख रहे हैं, तो शायद उनका मंत्र जो है वो काम आ गया, जो हमेशा जो ये करते हैं, यहाँ बैठे हुए हैं ना, मुंबई चाहे जो भी करे, मुंबई का सारा उद्योग उनको खुश करने के लिए गुजरात में जाता है, महाराष्ट्र का उद्योग जाता है, उफ तक नहीं करते ये। और अभी मुंबई का पैसा जो है, जो लोगों का है, नागरिक का है, आपका है, मेरा है, टैक्स पेयर का है, और वो वहाँ के जो कर्मचारी है 37,000 करोड़ तकरीबन उनकी पेंशन का फंड है, तो उसके ऊपर ध्यान रख के उसमें से 15,000 करोड़ रुपया उन लोगों ने यहाँ उसका ये किया है। तो वो ये सबसे बड़ी शॉकिंग बात है, ये बहुत ही शॉकिंग बात है। और इस तरह अगर ये करते रहेंगे तो मैं आपको यकीन के साथ कहना चाहता हूँ, आने वाले 2-3 साल में मुंबई महानगर पालिका नेगेटिव जाएगी, पूरी तरह ध्वस्त हो जाएगी, जो शायद इनका मंसूबा है, मुझे नहीं पता, पर ये बहुत ही गंभीर, बहुत ही सीरियस ये मामला है, जिसमें 15,000 करोड़ डिपॉजिट से उठाना और फिर उसका इस्तेमाल करना ये सही नहीं है। नाही, त्यांनी सांगितले ना, त्यांनी उत्पन्नाचा स्रोत सांगितला की ते क्लासरूम आम्ही यांना देणार भाड्याने, ते बिल्डिंग देणार, हा जुनाच हे आहे। म्हणजे आपल्याला आठवत असेल अनेक बिल्डिंग्स ह्या तशा याच्यावर दिलेल्या आहेत, काही संस्थांना विशेषतः NGOजना वगैरे दिलेल्या आहेत भाडतत्वावर, त्यानंतर काढून घेतल्या,
हो, कारण हायकोर्टाने सांगितलं असं करता येत नाही. मग हायकोर्टाच्या निर्णयाने जे त्या बिल्डिंग जर कॉर्पोरेशनची मालमत्ता परत आली, मग आता हे कुठच्या अर्थाने हे देणार आहेत भाड्यावर. आणि बजेटचा अर्थ असा निघतो, जो आज तुम्ही सगळे सिनियर आहात, की तुम्हाला आपण म्हणतो अंतरून बघून पाय पसरावे लागतात, तुम्हाला तुमचे स्रोत वाढवावे लागतात, तुम्हाला तुमचे स्रोत वाढवून मग तो बॅलन्स करावा लागतो. थोडाफार त्याच्यामध्ये फरक येतोच येतो. परंतु या वेळेला माझ्या लक्षात असं आलेलं आहे, जे रवी राजा सुद्धा सांगतील कदाचित, की आमच्याकडे MSMEचं जे हे आहे ते 37% वाढवण्याचा प्रस्ताव यांचा आहे. आम्ही त्याला विरोध केलेला आहे. असं नाही करता येत. एकदम तुम्ही जर 37% जर उद्या हे केलं तर सर्वसामान्याला त्याला मारणारच आहे तो त्याच्यामध्ये. इकडे केंद्राचं बजेट आलं, त्याच्यामध्ये वाटोळ केलंय, पेट्रोलवरचे हे वाढवलेत सगळे, त्याच्याने महागाई वाढणार आहे, ऑलरेडी महागाई आहे. त्यामुळे सर्वसामान्य याच्यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. तुम्ही स्रोत वाढवा, परंतु त्याची पद्धत आहे. 37% जर तुम्ही एकाच वेळेला असलं काही करत असाल तर ते कधीही मंजूर होणार नाही, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. एफडीवर जो इंटरेस्ट मिळतो तो साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1400 करोड़ रुपया एफडी पे जो इंटरेस्ट मिलता है, ये एक आमदनी का बहुत बड़ा स्रोत भी है. अब उसमें से 15,000 करोड़ कम करो तो वो कितना होगा. तो वो स्रोत जो है ये बढ़ाने के बजाय उसको खत्म करने का काम कर रहे हैं ये लोग. काय असते 1400 करोड मोठा आहे. हो, पण तो कमी केला ना आता. त्यातले 15,000 कोटी काढून टाका. 88,000 कोटीपैकी 15,000 कोटी काढल्याच्या नंतर हे पैसे किती उरतात, असा तो त्याचा एक हे आहे. नाही, त्याच्या सगळ्या टेक्निकल गोष्टीमध्ये आता बघा, फक्त आपल्या निदर्शनास आणतोय 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये गुंतवणुकीवरील व्याजाच्या उत्पन्नाचं अर्थसंकल्पीय अंदाज 1,128 कोटी, म्हणजे तेवढे त्यांना इतका अंदाजित होतं. 1,406 कोटी रुपये असे सुधारित करण्यात आलं असून त्यातून 2,077 कोटी रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. 31/12/2022 पर्यंत गुंतवणुकीवर व्याजापोटी 1,947 कोटी रुपये इतके प्रत्यक्षात उत्पन्न झाले आहे. 2023-24 आर्थिक वर्षामध्ये गुंतवणुकीवर व्याजाच्या उत्पन्नाचा अर्थसंकल्पीय उरत 1,01724, म्हणजे आता 1947.99 एवढं जे काही गुंतवणुकीवरील जे पैसे हे व्याज मिळत होतं ते कमी होऊन या वर्षामध्ये 1,707 कोटी, म्हणजे त्याच्यात कमी होणार आहे, वाढणार नाही. हा इन्कमचा एक स्रोत आहे ना. त्यामुळे इन्कमचा स्रोत वाढवण्याचे जे काही प्रकार त्यांनी सांगितले ते इतके विचित्र आणि भयानक आहेत आणि ज्याचा आम्ही विरोध करत आहोत. नाही, कसं आहे माहिती आहे का, तुम्ही आठवत असेल तर गेल्या हप्त्यातच मी हे बजेट ठेवण्यापूर्वीच मी पत्रकार परिषद गेली होती. तुम्ही असाल, याच्यातले बरेच लोक होते त्या ह्याच्यामध्ये. आणि मला ही भीती वाटत होती, मी ही भीती बोलून दाखवली होती आणि तसंच घडलेलं आहे. ते असं आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला जे हे करता येईल आम्हाला, मग PIL असेल किंवा आणखीन काय असेल, ती माध्यमं आम्ही सगळी शोधून काढू. त्याचं कारण असं आहे की प्रशासक जरी असला तरी त्याला मर्यादित अधिकार हे असतात, सगळे अधिकार नसतात. नाहीतर मग गरजच पडणार नाही ना ह्या हाऊसची, या सगळ्या लोकशाही प्रक्रियेची गरजच पडणार नाही, जे इंग्रजांच्या काळामध्ये होतं. त्यामुळे मला असं वाटतं की प्रशासकावर पूर्णतः या बजेटवर राज्य शासनाचा पगडा दिसतोय आणि त्यांच्या दबावाखाली हे सगळं झालं. याचा अर्थ त्यांची सुटका होत नाही याच्यातनं. याच्यामध्ये पूर्णतः प्रशासक जबाबदार आहेच, कारण प्रशासकच आहेत. त्यामुळे असल्या बजेटला आम्ही तेव्हाही मी विरोध केला होता, आताही आमचा पूर्णतः विरोध आहे. मागणी आहे, मी फार पूर्वीपासून सांगितलं. एवढं सगळं केलं, मुंबईकरांच्या पाण्याचा हे किती आहे माहिती आहे, 172 कोटी यांची आमदनी वर्षभरातली. पिण्याच्या पाण्याचं सांगतो मी, बाकीचं मी सांगत नाही. पिण्याचं पाणी आणि अर्थात वापरातलं पाणी, पिण्याचं पाणी नुसतं म्हणता येणार नाही, बरोबर आहे. 172 कोटी माफ करावेत त्यांना. माझा तो याच्यामध्ये
एजेंडाच आहे आमचा, पहिल्यापासून अजेंडा आहे. आणि मला असं वाटलं होतं की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये जर माफ केले असते तर एक फार मोठा क्रांतिकारी विषय झाला, आम्ही त्यांचं स्वागत केलं असतं, सत्कार केले असते आम्ही, त्यांचंच काही घडलेलं नाही. उलट मी आपल्याला आता दुसरी बाजू सांगतो. तुम्हाला माहिती आहे की पाणी माफिया, आणि ह्याच्यावर मी ह्याच्यापूर्वी बोललोय, काही लोकांनी दाखवलं, काही लोकांनी लिहिलं, परंतु माझी विनंती आहे, मी बोलतोय म्हणून लिहू नका. बट मेरा ये कहना है कि आप लोग इस चीज को समझ लो, ये क्यों नहीं कर रहे हैं. जो टैंकर माफिया है और जो झोपड़पट्टी में खास करके आपको पता होगा 50 रुपया दे के उनको 2 या 3 ये जो बकेट पानी मिलता है, गैलन और बकेट में कह रहा हूँ, गैलन में उतना ही होता है जितना बकेट में होता है, तो हंडा किंवा बाटली म्हणतो आपण त्याला. तो ये धंधा महानगरपालिका के जो ये है अधिकारी और ये वाटर टैंकर माफिया और बहुत राजनीतिक दल के भी लोग इसमें इन्वॉल्व है, ये मैं बताना चाहता हूं. और इसका टर्नओवर महीने का 1000 करोड़ है. 1000 करोड़ है. ये बहुत जिम्मेदारी से बोल रहा हूं मैं. मुझे कोई भी इसके लिए कोई भी मुझे कोर्ट में खींच लिवे, आई एम प्रिपेयर टू फेस दैट कॉन्सिक्वेंसेस, आई हैव नो प्रॉब्लम्स. तो मुंबई के लोगों को पानी से ये महरूम किया जा रहा है, वो जानबूझ के किया जा रहा है, क्योंकि ये सारे लोग जिसमें ये टैंकर माफिया है, बहुत सारे बस्तियों में वहाँ के लोकल दादा लोग हैं, वहाँ के गुंडे हैं, पालिका के अधिकारी है, पुलिस स्टेशन भी इसमें इन्वॉल्व है. ये सारे लोगों के मिली भगत से इतना बड़ा कारोबार जो गैर कानूनी है, जो कि बहुत ही शर्मनाक है, वो हो रहा है. तो उसमें 172 करोड़ रुपया माफ करने में क्या प्रॉब्लम है? इनको नहीं कर रहे हैं. बरा हम हमारी मांग है, पहले से है, आज भी है. प्लीज भाई, अगर अभी तो चुनाव होने, लेकिन अगर चुनाव होते और आपकी सरकार आती तो क्या कमिश्नर के फैसलों को बजट में जो खातों मिलेगी उसको रिव्यू किया जाएगा? ऐसा है कि बजट एक बहुत ही इम्पोर्टेंट ये है जिसके ऊपर पूरा साल चलता है. मैं फाइनेंशियल एक्सपर्ट नहीं हूँ और मैं दावा भी नहीं करता, पर अगर हमारी सरकार आती है और इसमें अगर रत्ती भर भी अगर चांस है कि हम इसको कुछ ऑडिट करके कर सकते हैं, तो मैं वादा करता हूं कि हम करेंगे, वादा करता हूं कि हम करेंगे, बेशक. पता है, कई वर्षों से, लेकिन उस पर किसी भी पार्टी का नजर नहीं जाता है. कई बार इसको तोड़ा गया, फिर भी वो फंस जाते हैं, लेकिन उनकी जो जीवन है नरक जैसा बन गया. इस पर आप अभी आपकी पार्टी, मैं तो आपसे एक मेरी विनती है, ये मुद्दे कभी भी चर्चा हो सकती है, लेकिन विरोधी पक्ष नेता रवि राजा यहाँ बैठे, जो इतने सालों से, पिछले 5 सालों से सारे बजट में हम ये करते थे. कुछ मुद्दे वो भी आपसे कुछ साझा करना चाहते. तुमच्याजवळ काही संवाद तो पण ऐकून घेतलं तर बरं होईल. म्हणजे काय होईल की तुम्हाला एकत्र, कारण तुम्ही अदानीला फाटा देऊ नका. अदानी मला बोलायचंच आहे. देशाचा लुटेरा, देश लुटून नेणारा, त्याच्याबद्दल मला बोलायचंच आहे. मी रवीला विनंती करतो की थ्रो सम लाईट. दोस्तों, आपण इकडे आज मुंबई काँग्रेसचे आदरणीय अध्यक्ष श्री भाई जगताप जी आणि सापळाजी आणि सगळे बसलेले, आम्ही जे बजेटवर आज प्रेस कॉन्फरन्स घेतलेला आहे, सगळे मुद्दे आमचे अध्यक्षने सांगितलेले आहे. मी 2-3 मुद्दे जे मेन मुद्दे आपल्याकडे सांगणार आहे. एक मुद्दा असा आहे की आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये जे फायर ब्रिगेडला जे बजेट द्यायला पाहिजे, यावेळी त्यांनी 65% बजेट त्यांनी कापून टाकले. 65%. आपल्याला माहित आहे की वर्षानुवर्ष जे आगीचे प्रमाण आहे 33,400 ॲव्हरेज वर्षाचे जे आगीचे प्रमाण वाढत आहे, आणि तुम्ही त्याचे जे बजेट आहे कुठे ना कुठे कापलेलं आहे. या असा एकंदरीत दिसत आहे की महानगरपालिकाचे आयुक्तला
मुंबईचे फायर बद्दल काय गंभीर नाही असं मला वाटत आहे. दुसरा हे बजेट संबंधी नाही आहे, पण मी आमच्या अध्यक्षला आम्हाला जे माहीत मिळालेलं आहे, आपल्याला माहित आहे की फायर ब्रिगेडचे नवीन भरती चालू आहे मुंबईमध्ये आणि 1300 पद नवीन फायर ब्रिगेडच्या, त्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही या वर्गात ते नवीन नोकरी फायर ब्रिगेडच्या करणार आहे. त्यामध्ये असं आहे की 2 दिवस पूर्वी दहिसरमध्ये जे फायर ब्रिगेडचे ग्राउंड आहे, मला माहिती आहे की आपल्याला माहिती आहे की लोक तिकडे गेले होते आणि जाणून बुजून, जे मला माहिती मिळालेलं आहे की जाणून बुजून जे ते एलिजिबिलिटी आहे क्रायटेरियामध्ये त्याला नाबाद करून बाहेर काढलेलं आहे असा माझ्याकडे काही लोक तक्रारी केलेला आहे. आणि या संबंधात मी आमच्या अध्यक्षाला विनंती करणार की आपण आयुक्तला पत्र लिहा. या प्रक्रियामध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि वशिलेबाज जे आहे तिकडे जे घोषणा झालेल्या आहेत आपण सगळे बघितलेलं आहे, ते तिकडे वशिले घेऊन तिकडे प्रक्रिया फायर ब्रिगेडच्या मार्फत, फायर ब्रिगेडच्या जवान्स जे आहे आपण मुंबईमध्ये त्याला सल्यूट करायला पाहिजे, ते चांगलं काम करतात. पण जे कंप्लायन्स ऑफिसर्स आहेत त्याला असा जे मार्ग ते करतात की कुठे ना कुठे भ्रष्टाचारच्या जास्त वाढलेला आहे असं मला एकंदरीत या जे फायरचे जवान्सला ते घेणार आहे त्यामध्ये एकंदरीत दिसत आहे. तर यामध्ये ताबडतोब याचे ट्रान्सपरन्सी व्हायला पाहिजे की तुम्ही कसा घेणार आहे, किती लोकांना आपण लिस्टमध्ये घेतलेलं आहे. आणि मला जगताप साहेब, अध्यक्ष साहेब, मला जे मिळालेलं आहे, जे माहिती मिळालेलं आहे, आता नगरसेवक नाही आहे आणि बरेच मुंबईमध्ये आमदार लोक बसलेले आहे. मी कोणाचे आमदारचे नाव घेणार नाही आहे. त्याचे वसिले, त्याचे पत्र आता कमिशनरकडे जातात आणि जे कॅन्डिडेटचं नाव तिकडे घोषित होतात, रेकमेंड होतात, त्याला देण्याचे काम महानगरपालिकाचे आयुक्तच्या ऑफिसकडून फायर ब्रिगेडला सांगतात आणि त्याला तिकडे इन्क्लूड करतात असा माझ्याकडे ठाम सबूत आहे आणि हे माझ्याकडे असा तक्रारी आलेला आहे. मला विनंती आहे की तुम्ही ट्रान्सपरन्सी करा, नाही तो आम्ही हायकोर्टला जाणार, धाव करणं, हायकोर्टला जाऊन आम्ही केस टाकणार की तुम्ही यामध्ये अगर भ्रष्टाचार केले. मुंबईकर, मराठी माणूस ते सगळे जे तिकडे आले होते, जे मुली लोक ते आले होते, मुलगा आले होते, ते सगळे लोक मराठी लोक होते आणि काय केले, त्याला लाठीचार्ज केले. त्याचे निषेध, जिथे आम्ही निषेध करणार ते कमी आहे. असा होऊ देणार नाही, व्हायला पाहिजे असं आमच्या यामध्ये विनंती आहे. आणि तिसरं असं आहे की हे जे बजेटमध्ये पूर्णपणे दिशाभूल बजेट. तुम्ही बघा की गेल्या वर्षी तुमच्या कॅपिटल जे 45,000 करोडचे बजेट होते, तुम्ही खर्च फक्त 40% तुम्ही खर्च करता 40%. आणि यामध्ये तुम्ही 52,000 कोटीचे बजेट करता. फक्त दाखवणार मुंबईकरला स्वप्न दाखवण्याची, आणि ते स्वप्न लोकांना माहित आहे की रात्री तेव्हा झोपतात आपण स्वप्न बघतात, ते दिवशी स्वप्न दाखवतात. आणि याचे जे आहे आता जे आयुक्त बसलेले ऍडमिनिस्ट्रेटर, मला असं वाटत आहे की कुठे ना कुठे ते आता MP लढणार आहे असं दिसत आहे. MP च्या कॅन्डिडेट होऊ शकत आहे, मला असं दिसत आहे. असं एकंदरीत जे त्याचे जे बोलणारे आणि सगळे जे बजेट जे आहे पूर्णपणे दिशाहीन आहे. आणि मुंबईचे यामध्ये जे काम आपला रुग्णालयाचे जे स्टँडिंग कमिटीमध्ये पास झालेले आहे, रस्त्याचे जे पास झालेलं आहे, आणि जे रस्त्याचे डिसेंबर 21 मध्ये
21,121 कोटीच्या जे पास झालेलं आहे त्याचे 40% काम आता पूर्ण झालेलं आहे आणि आता तुम्ही 6,800चे तुम्ही अधिक हे नवीन देतात. हे कधी होणार आहे, कधी होणार आहे, कधी आरंभ होणार आहे? हे आपण फक्त कागदावर आहे आणि कागदावर राहणार आहे. धन्यवाद. नाही, एक मुद्दा अजून आहे जो आपल्याकडे बोलायचा आहे. मी अदानीच्या बाबतीमध्ये आजच एकच फक्त तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असेल, माझ्याही मनामध्ये, आयुक्त कहाँ से लड़ रहे, बम्बई से लड़ रहे या पंजाब से लड़ रहे? अभी वो उन लोग डिसाइड करेंगे. खैर, वो मैंने थोड़ा लाइटर मूवमेंट के लिए कहा. एक संपूर्ण देशभरामध्ये एक मोठा स्कॅम बाहेर आलेला आहे. हिडनबर्गने तो काढलेला. मी याच्यावर पत्रकार परिषद घेतली होती आणि आपल्याला या बाबतीमध्ये अवगत केलं होतं. आज देशभर, आज 6 तारखेला देशभर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अदानींच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. LICच्या ऑफिस समोर आणि SBI स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या ऑफिस समोर. मी सुद्धा आज सायनच्या SBI बँकेच्या समोर सकाळी होतो आणि आपण आपल्यातले सगळे आपण काही मित्र होते त्या ठिकाणी आणि त्यांनी पाहिलेलं आहे की कशा पद्धतीने या सगळ्या स्कॅममध्ये, जो की आत्तापर्यंत झालेल्या स्कॅमच्या कितीतरी पटीने तो पुढे आहे. मग हर्षद मेहता असेल किंवा केतन पारेख असेल किंवा आणखीन जे लोक आहेत ज्यांच्यावर काँग्रेस पक्षाचं सरकार असताना त्यांच्यावर कारवाई झाली, जेलमध्ये टाकण्यात आलं आणि ते जेलमध्ये राहिले पूर्ण. ते सजा त्यांची तिथे त्यांनी भोगलेली आहे. माझी आपल्या मार्फत परत एकदा विनंती आहे की तात्काळ अदानींचा पासपोर्ट जप्त केला जावा आणि देशाच्या जे कायदे आहेत त्याच्या अंतर्गत त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि त्यांना ताबडतोब जेलमध्ये टाकण्यात यावं आणि लोकांना दिलासा द्यावा, अशा पद्धतीची मी विनंती करत आहे. आणि त्याबरोबर आणखीन एक गोष्ट मला आपल्याला इकडे ॲड करायची आहे की आज आमचं आंदोलन देशभर झालं, पण भविष्यामध्ये इन फ्यूचर आने वाले 15 दिन में कांग्रेस पार्टी, मैं मुंबई कांग्रेस की बात कर रहा हूँ, मुंबई कांग्रेस BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नेशनल स्टॉक एक्सचेंज और सेबी के इनके ऑफिस के बाहर प्रदर्शन करेगी मुंबई कांग्रेस. आने वाले 15 दिन में अलग अलग दिनों अलग अलग ये सारा हमारा ये जो लड़ाई है देश के हमारे निवेशों की, गरीबों की, निवेश का मतलब ये नहीं होता है कि मलबार हिल वाला ही निवेश करता है, पान वाला भी निवेश करता है. ये जो बंदा जो हाथ गाड़ी खींचता है वो भी शेयर खरीदी करता है. आप और मैं भी शेयर खरीदी करते हैं. मुझे उसमें कुछ भी समझ में नहीं आता, पर मैं जनरल बात कर रहा हूँ. ये सबके पैसे डूब गए. सबसे धोखा ये है कि LIC जब से निर्माण हुआ आज तक LIC प्रॉफिट में रही है और ये नवरत्न रहा है हमारे देश का. पहली बार ऐसा हुआ है LIC लॉसेस में है और उसका कारण ये स्कैम है. किसी ने पूछा मुझे और किसी ने बताया मुझे कि निर्मला सीतारमण ये कह रहे हैं कि इससे कोई फर्क नहीं पड़ेगा. किस तरह की ये भाषा है, किस तरह की ये बात है? देश के अर्थ मंत्री अगर ये बोलती है तो इसका मतलब ये है कि आप सारे लोगों को खुला करके दे रहे हैं कि तुम देश लुटते जाओ और तुम कहोगे कि इससे कुछ नहीं होता. मेरा सवाल उनको है, मेरी खुद की LIC की पॉलिसी है, आज अगर मैच्योर्ड होती है मेरा पैसा कैसे मिलेगा मुझे बताओ, आपका पैसा कैसा मिलेगा? तो ये इन्हें कोई सरोकार नहीं. गरीब का पैसा डूबता है, मरता है, गरीब आत्महत्या करता है, किसान आत्महत्या करता है, महिला हमारी प्रताड़ित होती है, युवक हमारा बेकार घूम रहा है. इन्हें कोई सरोकार नहीं है. इन्हें सिर्फ और सिर्फ उनके जो ये चमचे हैं, उनके जो लोग हैं, उनको वो पूरी सरकार उनको मदद कर रही है. और ये आरोप नहीं है, RSS और ये भाजपा खुले कह रहे हैं कि उसमें उसका अदानी का ये कुछ नहीं, उसका समर्थन कर रहे हैं. शर्म आनी चाहिए उनको. लाखों करोड़ों का जो नुकसान आम आदमी का हुआ है उसके लिए उनके दिमाग में, दिल में कोई भी जरा भी रंजिश नहीं है, जरा भी खलिश नहीं है, पर इनके लिए है. तो हमारा फिर एक बार कहना है, जिस तरह से कांग्रेस के जमाने में हर्षद मेहता हो, चाहे केतन पारेख हो और उसके जैसे अनेकों को अरेस्ट करके
जेल में डाला था, उनके पासपोर्ट रद्द किए गए थे, उसी तरह गौतम अडानी को भी ये बहुत बड़ा फ्रॉड है, चोर है, देश का लुटेरा है, उसका पासपोर्ट जब्त होना चाहिए और उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। और आगे की कार्रवाई 15 दिन की मैंने आपको कहा है। जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वहीं से हर्षद मेहता ने भी फ्रॉड किया था, नेशनल स्टॉक एक्सचेंज वहीं से तो ये फ्रॉड किया था, चाहे केतन पारे को वहीं से तो फ्रॉड हुए तो सारे ये। अभी ये चोकसी, और खास बात ये है हमारे देश के प्रधानमंत्री का सीना 56 इंच है ऐसा कहते हैं वो, और लाल आंखें वो दिखाते हैं ऐसा बहुत बार कहते हैं वो, तो उनके आंखों के सामने, उनके नाक के सामने ये सारे भाग कैसे गए? नीरव मोदी कैसे भाग गया 4,000 करोड़ की चपत लगा के देश को? ये मेहुल चोकसी 7,000 करोड़ का चूना लगा के कैसे भाग गया इनके आंखों के नीचे से? विजय माल्या 11,000 करोड़ रुपया देश के लोगों के हमारे पैसे खा के कैसे गया? और वहां तो बंगलों में रह रहे हैं। विजय माल्या तो मैच के लिए वीवीआईपी में बैठा था, और फिर इनको भगाया किसने? तो हमें डर है अदानी को भी ये सरकार शायद देश के बाहर भगाएगी, इसलिए उनका पासपोर्ट जब्त होना चाहिए, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सवाल ये है कि आपको क्या लग रहा है, क्योंकि हम तो कह रहे हैं कि ये भाग रहे हैं, ये चोरों के साथीदार हैं, चोरों के समर्थक हैं। पर मेरी विनती है आप लोगों को, मैं जानता हूं कि आजकल मीडिया को लेके, मैं किसी को व्यक्तिगत नहीं कह रहा हूं, मैं महाराष्ट्र की मीडिया की, मुंबई की मीडिया की बात करूं, बहुत मेहनत करते हैं आप लोग, बहुत ही बढ़िया आप लोग काम कर रहे हैं। आप जो भी ये सारी जितनी भी खबरें आप ये करते हैं वो दिखाने वाले तो वो बैठे हैं, पर मैं आपको एक बताना चाहता हूं कि चाहे कितना भी ये दबा के रखे हर बार, उसमें ये लोगों के सामने आएगा। जेपीसी की मांग हमारे कांग्रेस के अध्यक्ष और राज्यसभा के नेता सम्माननीय मल्लिकार्जुन खड़गे जी ने की है, वो होनी चाहिए। और वो जेपीसी अब भी जो हमारे मुख्य न्यायाधीश है उनके नेतृत्व में होनी चाहिए, वो ज्यादा इंपॉर्टेंट है। और वो जब तक नहीं होता, जब तक इसके ऊपर कार्रवाई नहीं होती, हमारा कांग्रेस पार्टी इसके खिलाफ प्रदर्शन करते रहेगी। मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये विकासाला कुठेतरी हे होऊ नये। लता मंगेशकर ह्या सगळ्यांना भारतरत्न आहेत त्या, आणि त्या सगळ्यांना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये आहेत, हे खरं आहे। याच्यासाठी काही वेगळं असं एकत्र बसून तुम्ही सामोपचाराने याचा काही मार्ग काढू शकता, परंतु मी असं कधीही सांगणार नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा याच्यापूर्वी उल्लेख झालेला आहे, आणि बाळासाहेब ठाकरेंचं योगदान महाराष्ट्र, मुंबई आणि समस्त मराठी लोकांसाठी एक वेगळं त्यांचा आदर्श, आणि हिंदुत्वासाठी सुद्धा। त्यामुळे लता मंगेशकरांच्या बद्दल प्रचंड आदर, प्रचंड मनामध्ये हे आहे, हे कबूल आहे। परंतु हे सगळं राज्य शासनाच्या जर मनात असेल किंवा कॉर्पोरेशनच्या मनात असेल तर त्यांनी बसून त्याच्यावर काही मार्ग काढावा। हा, तो राज्य शासन ह्याच्या बाबतीमध्ये मार्ग काढू शकतं। आणि एक संधी आहे, एक मोठा महामार्ग मुंबई ट्रान्स हार्बर, जो की अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे मुंबईसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी, देशासाठी, त्याला सुद्धा नाव कदाचित देता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळे भावनिक प्रश्न अतिशय सामोपचाराने आणि अतिशय एकमेकाच्या विचाराने केले जावेत, असं माझं ठाम आहे। आपल्या सगळ्यांचा आभार। तांडा पंडोले सांगतील, माझ्या मुंबईत असं काही नाही। बोला ना भाई भाई। अरे हाँ, एक बात अभी मैंने बात करते करते एक बात आई है आपसे साझा कर रहा हूँ। हमने आरटीआई से ये मांगा था कि आपने देखा, जिसका मैंने उल्लेख किया, पूरे मुंबई भर ये पोस्टर लगे, होर्डिंग्स लगे हुए हैं विकास पुरुष के और आपला दवाखाना। पता है आपको उसके ऊपर कितने पैसे खर्च हुए? ये उनकी मालूमात है, 42 करोड़।
42 करोड़, 142 दिन भी नहीं हुए सरकार को। उन्होंने नरेंद्र मोदी जी से एक बात अच्छी सीखी है। ये पहले पंतप्रधान है जिन्होंने 10,000 करोड़ रुपए खुद की छवि पूरे देश में सिर्फ पब्लिसिटी के लिए इस्तेमाल किया। यही भी आरटीआई से मिला हुआ आंकड़ा है, ज्यादा है वो। पैसा मुंबई का, और ये पैसा आपका मेरा मुंबई करोड़ का है, बीएमसी से पैसा दिया गया है, ये सारा 42 करोड़। और जब बात करते हैं बड़े बड़े ये करते हैं कि अपना दवाखाना 50 करोड़ उसके लिए ये किया एफर्ट, और पब्लिसिटी के लिए 42 करोड़ रुपया खर्च कर रहे हैं। अभी तक बहुत सारा बाकी है। तो ये इनका झूठा पर मैं आपके सामने रख रहा हूं, और ये आरटीआई के तहत है, ये मेरा आरोप नहीं है। कृपया तो टिकट मिलना तय है अभी। हाँ, आगे चलकर जो पंडित हैं उन्होंने समाज में जाति प्रथा का निर्माण किया, तो क्या आरएसएस 2024 के पहले एसटी ओबीसी जैसे जो कास्ट हैं उन्हें तेजी लागू करने की कोशिश कर रही है? उनको लुभाने की कोशिश कर रही है। जरा उनको ये भी पूछिए ये पंडित कौन है, बताइए ना। बोलना आप तो मुखिया बनने के बैठे हैं ना। और चलो एक दिन ये भी निर्णय करो कि हिंदुस्तान का हर नागरिक एक है, कोई जात नहीं, कोई धर्म नहीं, कर दीजिए, हम तो स्वागत करेंगे इस बात का। पर उनको 2024 का उनकी जो हार है नजर आ रही है। जुमले चले दो बार चले, और तभी इन्होंने जाति पाति का ही पूरा राजनीति की थी। आप भी बेहतर जानते हैं, हर राज्य में यही करते हैं, कोई नई बात नहीं है। महाराष्ट्र में भी, महाराष्ट्र एक पुरोगामी रहा पहले से, इस महाराष्ट्र में भी ये जहर उन्होंने घोला है अनफॉर्चुनेटली। लेकिन महाराष्ट्र की संस्कृति, छत्रपति शिवाजी महाराज की संस्कृति, शाहू फुले अम्बेडकर की संस्कृति आज भी मजबूत है, इसलिए यहाँ बहुत ज्यादा नहीं हो पाया। आप बेहतर जानते हैं, आप हर रोजमर्रा की जिंदगी हम जीते हैं। तो इस तरह का स्टेटमेंट मोहन भागवत जी ने करना, इसका मतलब उन्होंने 2024 को नरेंद्र मोदी जी की हार निश्चित है, ये उन्होंने मान लिया है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।